पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर तालुका हादरलाय। पतीनं पत्नीवर कोयत्यानं सपासप वार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आरोपी पती नवनाथ गोडसे यांच्या विरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। मनीषा नवनाथ गोडसे वय वर्ष 37 असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 26 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आरोपी नवनाथ गोडसे याने पत्नी मनीषा गोडसे यांच्यावर कोयत्यानं सपासप वार केले। रक्ताच्या तारोळ्यात पडलेल्या मनीषा यांना नातेवाईक आणि मुलांनी तातडीनं सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। या घटनेनंतर पडोळेमाळा परिसरामध्ये शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। प्राथमिक माहितीनुसार आरोपीला दारूचं व्यसन असल्याची चर्चा असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। नेमका हा खून कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत। मयत महिलेची बहीण संगीता जाधव यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। माझ्या बहिणीचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला असून नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आमच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। लग्नानंतर तो सतत माझ्या बहिणीचा छेडा आणि मारहाण करत होता। यापूर्वीही त्याने तिला पेटत्या चुलीत ढकलून दिलं होतं, त्यावेळी ती गंभीर भाजली होती असा आरोप महिलेचे भाऊ सुनील सुखदेव देवमारे यांनी केलाय। या घटनेमुळे कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत।